जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण 21 समासी गेले काही रविवार बघतोय. शनिवार रविवार जेव्हा आपण जमतो तेव्हा आपण 21 समासी बघतो. आपण 21 समासी वाचलंय इथून गेल्यानंतर? नाही वाचलं ना? म्हणजे कसं झालं, तुम्हाला नक्की माहिती नाहीये पुढे काय आहे या बाबतीत मला खात्री झाली. आता मी मोकळेपणाने बोलू शकतो. समर्थाने हा साधकावस्थेत असताना लिहिलेला समास दशक आहेत. 20 समास आहेत आणि ते विशेष करून परमार्थासाठी अत्यंत निकडीचे असे आहेत. आणि याबद्दल आपण मागे बोलणं झालेलं आहे आपलं. त्यापैकी आपण 1-1.5 महिन्यापूर्वी एकदा 13व्या ओवीपर्यंत आलो होतो. शेवटची ओवी आहे, आनंद सिंधू उसंबळला तेणे ब्रह्मगोळ बुडाला उडगणेस मयंक झाला सिंधूची अवघा. आनंद सिंधू उसंबळला आपल्याला आठवत आहे असं गृहीत धरून आपण पुढे जाऊया. आठवत आहे? तुम्ही नाही आठवत तरी आता हो म्हणा, तर पुढे जाता येणार आहे. पण आपण आता पुढे जाऊया. पुढची ओवी आहे 14वी ओवी समर्थांची. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अवघे भरले अक्षोभ जळ मंगळ मातेचे ढेकुळ विरोन गेले. परत एकदा ती ओवी सांगतो. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अवघे भरले अक्षोभ जळ मंगळ मातेचे ढेकुळ विरोन गेले. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ 3 ठिकाण आहेत. आपण आता कुठे आहोत? मृत्यू लोकात आहोत. इथे प्रत्येक जण उपजला प्राणी जाईल परवा मृत्यू पंथे अशी ओवी आहे समर्थांची. जे जे इथे निर्माण होतंय त्याला व्हॅलिडिटी सेट करून दिलेली आहे ना. मोबाईलला व्हॅलिडिटी संपते कधी ते आधी सांगतात तुम्हाला. इथे गंमत अशी आहे, काही कळत नाही, अचानक संपते बघा, एकदम स्टॉप. काही वेळा कळत येतं व्हॅलिडिटी संपत जाणार आहे, पण कधी नेमकी संपेल याचा काही अंदाज नसतो. आणि म्हणून समर्थांची दुसरी एक छान ओवी आहे, मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीस सादर व्हावे. मरणाचं स्मरण असलंच पाहिजे. आपल्या सगळ्यांना आहे की नाही मरणाचं स्मरण? आहे. मला मरणाचं स्मरण नाही. मी मरणार आहे याची माहिती आहे पण पटत नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगा, मी मरणार आहे असं वाटतंय का हो? अहो खरं बोला. नाही म्हणजे मला माहिती आहे. माहिती असणं इज डिफरंट आणि तसा तो विचार दृढ ठेवून वागणं इज डिफरंट. मी जाणार आहे, मी जाणार आहे हे एकदा पक्क झालं की नाही, की मग मी काय जे काही गोळा करतोय की नाही ते गोळा करण्याची उर्मी संपते. हे त्याचं दृश्य स्वरूप आहे. मी जाणार आहे. आता सांगा मला, मागे एकदा मी असंच प्रवचन ऐकतो, मंदाताईंनी छान सांगितलं. त्या म्हणाल्या कसं बघायचं, भाड्याची गाडी घेतल्यानंतर पेट्रोल किती घालायचं? छान आहे की नाही उदाहरण? किती घालतो आपण? जेवढा माझा प्रवास संपून मी येईन आणि थोडं शिल्लक राहील, दॅट्स ऑल. हे जे थोडं का, कारण मी परफेक्ट कॅल्क्युलेट करू शकत नाही, गाडीचा अंदाज नाही, म्हणून तितपतच घालतो. ते जर तिथे तसं आहे तर मग मला सांगा ह्या देहाचं काय, ह्या गाडीचं काय? किती नटवावं? नेटकेपणा आणि नटवणं ह्याच्यातला फरक हे एकदा स्मरण आलं ना मरणाचं, की ते उडून जातं सगळं आणि आपला व्यवहार बदलून जातो. माझा रोजचा जो व्यवहार आहे याच्यात परिणाम दिसायला लागतो. कशामुळे? स्मरण, मी जाणार आहे. आणि हे आत पटावं लागतं. आणि मी जाणार आहे हे एकदा आत पटलं की त्याचं दुसरं महत्वाचं स्वरूप जे मी सांगितलं त्याचं नाव आहे वैराग्य. की ते वैराग्य दृढमूल होतं.
मला सांगा, मी जर नाही राहणार, एखाद्या कार्यामध्ये माझा सहभाग नसेल, तर मी किती सोसाटीने ते कार्य करेन? तुम्हाला कोणी विचारलंय? असं म्हणण्याची पाळी आपण आणू देतो का? नाही देत. का? कारण तिथे माझा सहभाग नाही. तिथून मी माझं मन बाहेर काढतो. इट इज नन ऑफ माय बिझनेस नाव. तसं व्हायला हे पटावं लागतं. धिस बॉडी हॅज नथिंग टू डू विथ मी. माझ्याशी या शरीराचा काही संबंध नाही, हे आत पटावं लागतं. पटण्याची सुरुवात कुठे होते? हे शरीर जाणार आहे, मी जाणार नाहीये, एवढं कळायला लागतं. इथे समर्थ सांगतात, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, तीन. स्वर्गात राहतात देव, आपण भूतलावर, आणि पाताळात राहतात राक्षस, दैत्य. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. पुढे सांगतात, अवघे भरले अक्षोभ जळ. अक्षोभ म्हणजे ज्याला क्षोभ नाही, ज्याला चलबिचल नाही, हालचाल नाही. हालचाल केव्हा होते? आपण पाणी बाटलीत भरलं, ते पाणी आहे हे कसं कळतं आपल्याला? त्याच्यामध्ये गॅप असते थोडी, नाही का, छोटी वरती गॅप आहे. आपण ते असं उलट केलं की तसं बुडबुडा वर जातो आणि समजतं येस पाणी आहे. म्हणजे पाणी हल्लं. बरोबर आहे? कशामुळे? गॅप, जागा. जिथे गॅपच नाही तिथे पाणी हलणारेला कळणार आहे? पाणी काठोकाठ भरलेली बाटली आहे, ती वेडी वाकडी केली तरी तशीच राहते की नाही? करून बघा घरी गेल्यावर. कळत नाही. पाणी जातं की नाही जात माहिती नाही, पण मला कळत नाहीये ते हलतंय की नाहीये, कारण त्याला हलायला जागा नाहीये. म्हणजे ते अक्षोभ आहे. तसं इथे समर्थ म्हणतात, अक्षोभ, हलतच नाहीये. कारण हलायला काहीतरी जागा लागते, स्पेस. ती स्पेसचा अभाव आहे. कारण भरलंय काय? जे आपण मगाशी मागच्या वेळी बघितलं, आनंद सिंधू, तो सगळा भरून राहिलेला आहे, त्याला हलायलाच जागा नाहीये, तो काठोकाठ भरला आहे. आपल्याला ही हलता येत नाही, ही संकल्पना पटत नाही ना. कारण मला स्पेसचा अनुभव आहे सतत, रोज, नित्य. मी जे बोलतोय आता ते आपल्यापर्यंत आवाज येतोय, याचं कारण स्पेस आहे. इथे सगळं जर भरून टाकलं तर मला बोललेलं काही तुम्हाला ऐकायलाच येणार नाही. स्पेस, त्यामुळे मला स्पेसचा अनुभव आहे. म्हणजे मला जागा असण्याचा अनुभव आहे, व्हॉइडचा अनुभव आहे, काही नसण्याचा अनुभव आहे. इथे समर्थ सांगतात, आनंद सिंधू जो आहे तो काठोकाठ, तो आनंद सगळा पॅक भरलेला आहे, सगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे ते आत्मतत्व, परब्रह्म इतकं सगळीकडे आहे की त्याला रीता ठावया राघवे वेण नाही. रीता नाहीच काही. अवघे भरले, संपूर्ण भरले. अक्षोभ, त्याला अक्षोभ ही संकल्पना आहे, हालतच नाही, न हलणार, स्थिर. मला सांगा, आपल्याला झोप केव्हा लागते? स्थिर असू तर. तुम्हाला गाडीत झोप लागते? तुम्हाला प्रश्न पडला की नाही? हो म्हणावं, नाही म्हणावं? गाडीत झोप लागते, पण गाडीतली झोपेतनं उठून बाहेर आलो की आपण काय सांगतो? नीट नाही झाली झोप, आहे की नाही? सो ते नीट नाही झाली याचं कारण नीट लागलीच नाही, कारण ते हलत होतं. झोप ही शांत स्थिती आहे, त्याला स्थिरत्व लागतं. आणि म्हणून जर झोप ही शांत स्थिती आहे, ज्या ठिकाणी मी एकतानता पावतो, तर त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी एकतांता पावायला किती स्थिर जायला हवंय मला दिवसभराची शांतता सांभाळायला हवी, तर कदाचित मला 1 तास आसनावर बसल्यानंतर स्थिर होण्याची शक्यता आहे. सो मला 1 तास ध्यान करायचं असेल तर उरलेले 23 तास शांतता पाहिजे चित्ताची. कारण त्याचा स्वभाव आहे अक्षोभ, हा त्याचा स्वभाव आहे. त्या आत्मतत्वाचा स्वभाव काय आहे? अक्षोभ, ते हलत नाही, चलबिचल, शून्य, शांत. तुम्ही बघा, संत सगळे शांत असतात की नाही? शांती ही महाग आहे बरं, सगळ्यात महाग शांती आहे. घरी जाऊन टिकवायचा प्रयत्न करा. तुम्ही जर खूप शांत राहिलात तरी त्याला प्रश्न पडेल, एवढे शांत का? कारण शांती ही महाग आहे, सहन न होणारी गोष्ट आहे.
इथे समर्थ म्हणतात अवघे भरले, ते आत्मतत्व भरून राहिलंय. भरले ही संकल्पना नाईलाजाने सांगावी लागते, कारण हे मायेचा पगडा आहे आपल्या अंगावर, डोक्यावर, बुद्धीवर. म्हणून या मायेला व्यापून म्हणावं लागतंय. अन्यथा व्यापायला मायेचं अस्तित्वच नाही. कशाला व्यापणार? मायाच नाही, व्यापायचं काय? पण माझ्या डोक्यात जसं मी ऐकलं, हे स्पेस व्हाईड जात आहे का डोक्यातनं? नाही जात. आपल्याला गच्च भरल्याची संकल्पना नाही. एक चांगलं आहे, स्विमिंग टँक मध्ये उडी मारली की पाणी कसं असतं? सगळीकडे पाणी असतं. ती संकल्पना थोडीशी एक्सटेंड करा आणि ते आत्मतत्व तसं गच्च भरलेलं आहे सगळीकडे. रीता ठावया राघवे वेण नाही, समर्थांची एक ओवी आहे. समर्थ म्हणाले पक्षी आकाशी उडाला, भोवते आकाशाशी दयाला. तो आकाशात उडाला की सगळीकडे काय आहे त्याला? फक्त आकाश आहे. ते आकाश गच्च आहे की नाही? तिथे दुसरं काही सुद्धा नाहीये. तसं अवघे भरले, ते भरून राहिलंय, अक्षोभ न हलणार. आता त्याच्यामध्ये झालं काय? मंगळ मातेचे ढेकुळ विरोन गेले. म्हणजे हे जे पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी तत्व हे आधारभूत आहे. इथे सांगायचंय इतर सगळी पंचमहाभूत, हे मायेचे ढेकुळ, मातेचे ढेकुळ म्हणजे पृथ्वी. पृथ्वी हे द्योतक करून इतर सगळी पंचमहाभूत, ती सगळीच्या सगळी ते जे ढेकुळ होतं ते पाण्यात पडल्यानंतर काय होतं? ढेकळाचं सगळं विरून जातं, विरघळतं, नाहीसं होतं. माती पाण्यात विरघळत नाही, पण इथे ते सगळंच्या सगळं नष्ट होऊन गेलं, विरघळून गेलं. मीठ पाण्यात टाकलं की काय होतं? विरघळतं. पाण्यात मीठ आहे की नाही? ज्या पाण्यात टाकलं त्या पाण्यात मीठ आहे, पण त्या मिठाला बाजूला काढता येतं का? नाही काढता येत. एकदा का पाण्यात मीठ गेलं की जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत मीठ बाहेर येत नाही. आणि इथलं पाणी आटण्याची सोय नाही, कारण आटून जाणार कुठे? अक्षोभ आणि भरलेलं आहे, त्यामुळे इथून जाण्याची सोय नाही. सो ह्याच्यामध्ये एकदा विरालं की ते विरूनच गेलं. त्याच्यात परत रिकव्हरी हा विषय नाही. तुम्ही फोडणी दिलीत आणि त्याच्यामध्ये हिंग पडला, रिकव्हरी आहे का हो? नाही. थोडा हिंग जास्त गेला, काढून टाकूया. नाही. आमटी सगळी उकळून गेली, नष्ट झालं त्यातलं पाणी, तरी हिंग मिळणार आहे? एकदा विरालं की विरालं ना. तसं एकदा का हे सगळं ब्रह्मांड, हे सगळं पंचमहाभूत ही त्याच्यात विरघळली, म्हणजे व्यतिरेक साध्य झाला की परत हे बॅकला काही येत नाही. मातीचं ढेकुळ विरालं, विरोन गेले. मंगळ मातेचे ढेकुळ विरोन गेले. मग समर्थ म्हणतात कैसे देव कैसे दानव, कैसे जीवपणे मानव. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ वरच्या ओवीत सांगितलं, त्याचा संदर्भ पुढे. कैसे देव, देव गेले, दानव गेले आणि मनुष्यही गेले. म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोक, थोडक्यात सगळे लोक नष्ट झाले. कैसे देव कैसे दानव, कैसे जीवपणे मानव. आकार विरोनिया सर्व निर्विकार झाला. सगळाचा सगळा आकार नष्ट झाला. आपण गाढ झोपेत गेलो की कुठला आकार शिल्लक असतो का हो? आकार आठवतो काही? जर आकार आठवला तर गाढ झोपेत असतो का? नाही. ज्या क्षणी आकार दिसायला लागतो त्या क्षणी त्याला म्हणतात ड्रीम, स्वप्न. बरोबर आहे? त्याला आपण काय म्हणतो? आकार दिसतो कशात? एक तर जागृत अवस्थेत किंवा स्वप्नावस्थेत. बरोबर आहे? तुम्ही जागृत अवस्थेत आहात, म्हणजे जागृत अवस्थेत आकार दिसतो आणि आपल्याला ह्या आकाराचा खूप पगडा आहे, प्रचंड पगडा आहे आकाराचा. आकार याच्यावर दुसरं सांगतो, दिसण्याचा पगडा किती छान आहे बघा आपल्या. आंबा हिरवा असेल तर काय म्हणतो त्याला? पिवळा झाला की काय म्हणतो? आणि काळा पडला की काय म्हणतो? बरोबर? एकच गोष्ट आहे की नाही, पण त्याचा आकार बदलला. लहान असते, कडक असते कैरी, मग नंतर त्याचा मऊ आंबा होतो, नंतर हातात पण घेता येत नाही. आकार आणि त्याचं दिसणं
आकार ह्या शब्दाने त्याचं दिसणं अभिप्रेत आहे. मला दिसतंय कसं, माझं सगळंच्या सगळं लक्ष या दिसण्यावर असतं. तुम्ही आता हे सगळ्या ठिकाणी अप्लाय करा. इथून तुम्ही बाहेर पडलात, इथून बाहेर गेलात आणि तुम्ही रिक्षा बोलावली आणि 2 रिक्षा एका वेळी आल्या, तर कुठली रिक्षा सिलेक्ट कराल? जी पहिली येईल तीच कराल असं नाही. तुम्ही बघता दोन्ही रिक्षांमध्ये काय डिफरन्स आहे की नाही. आपण भाजी घ्यायला गेलो, निवडून घेता की नाही? ते निवडणं म्हणजे काय आहे? चांगलं म्हणजे आकार, म्हणजे दिसणं, त्याचं रंगरूप. आकार या शब्दाने नाम आणि रूप हे दोन्ही गृहीत धरायचं. इथे समर्थ म्हणतात, कैसे देव कैसे मानव कैसे जीवपणे आकार विरोनिया सर्व निर्विकार झाला. हे सगळंच्या सगळं आकार. आत्ता तुम्हाला किती आकार दिसतायत मला सांगा? भरपूर दिसतात की नाही डोळ्याला? हे सगळंच्या सगळं नाहीसं होतं. सांगतो, मुलं हल्ली टीव्ही बघतात, कार्टून, त्यांच्या डोळ्यासमोर फक्त कार्टून असतं की नाही? त्यांना आजूबाजूचं विश्व हे निर्विकार झालेलं असतं की नाही? काही कळत नाही, त्यांना दुसरं बघता पण येत नाही, ते एकटंच बघतात आपलं. आपण एखाद्या गोष्टीमध्ये केंद्रित झालो की इतर सगळं नाहीसं होतं. आता ती अर्जुनाची गोष्ट आठवा, आठवली? पक्षी, डोळा, बाकीच्या सगळ्यांना सगळे आकार दिसत होते, त्याला फक्त एकच तो आकार दिसत होता, कारण त्याच्यासाठी तेवढा एकच आकार अस्तित्वात राहिला होता, बाकी सगळं निर्विकार झालेलं होतं. आता तो जो आकार आहे तो आकार राहिला कारण इथे बघणाऱ्याची त्रिपुटी शिल्लक राहिली. बघणाऱ्याची त्रिपुटी आहे म्हणून आकाराला महत्व आहे. म्हणजे बघणारा नाहीसा झाला की जे दृश्य आहे तेही नाहीसं होतं. इथे विरालयाचा संबंध बघणाऱ्याशी आहे. झोपेत जातो तो बघणारा झोपेत जातो. ड्रीम स्टेटला बघणारा अस्तित्वात असतो, तो साक्षी भावाने ड्रीम बघत असतो, दृश्य नाही त्याला दिसत असतं, आपल्याला दिसत असतं. बरोबर आहे ना? स्वप्न पडतात की नाही? स्वप्नामध्ये काहीही दिसतं की नाही? आत्ता जाऊ नका, स्वप्नात काहीही दिसतं आणि परत जागा झाल्यानंतर आठवतं का? हो, बरंचस आठवत नाही. काही स्पेशल असेल तर आठवतं. म्हणजे ते सगळ्याच्या सगळं नाहीसं होतं. मी बघत असतो तोपर्यंत ते आकार, बघणारा जागा झाला की आकार झाला. बघणारा गाढ झोपेत गेला, सगळा खेळ बघणाऱ्यापाशी आहे. बघणारा हा दोषी आहे. तो बघणारा म्हणून निर्माण झाला, म्हणून हा सगळा खेळ खंडोबा उभा राहिला. ते समर्थ आपल्याला पुढे सांगतात, आकार विरोनिया सर्व निर्विकार झाला. बुडविला सिंधूने सागर, राणी पावले पैल पार, गुरु भक्ताचे उतार पायवाट झाली. बुडविला सिंधूने, सिंधूने सागर बुडविला, आनंद सिंधूने भवसागर बुडवला. हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. आनंद सिंधू आपण मागल्या वेळी बघितलं, तो उसंबळून येतो. गाढ झोपेमध्ये आनंद होतो, आपल्याला स्वस्थता येते आणि त्या स्वस्थतेने सगळ्या चिंता नाहीशा होतात. बघा ना, आपण गाढ झोपलो की काही आठवतं का? कुठलंही आपल्याला असणारी विवंचना वा कुठलाही आनंद या सगळ्याचा अभाव होतो. कुठलंच अस्तित्वात नसतं आपल्या, कारण त्या गाढ झोपेमध्ये मी केवळ शांतीचा अनुभव घेतो आणि ही शांती हीच मला प्राप्त करायची आहे. आपली सगळी धडपड कशासाठी असते बघा, नाही का? शांतीसाठी असते. खूप काम केलं, काम करून झालं, जाऊ दे, तुम्ही सगळ्यांनी स्वयंपाक वगैरे सगळा झाला आणि एकदा घरातले सगळे गेले की जो अनुभव येतो त्याला म्हणायचं शांती. म्हणजे हो, नुसतं तुमचं असं नाही, पुरुष मंडळी एकदा का घराबाहेर पडली शांतीचा अनुभव. म्हणजे शांती टिकवणं कोणाच्या हातात आहे? तुम्हाला बोलवत नाहीये पण मी उत्तर सांगून ठेवतो, आपल्याच हातात आहे. बरं, हे अवघड आहे पण हेच सत्य आहे. टिकवणं आपल्या हातात आहे, आपण टिकवतो रोज. किंबहुना मी शांतीशिवाय जगूच शकत नाही
म्हणून मला गाढ झोपेत जावं लागतं. मी झोपेशिवाय जगू शकत नाही. का जगू शकत नाही? कारण गाढ झोपेत निखळ शांतीचा अनुभव येतो आपल्याला, आणि त्या अनुभवाशिवाय माझं दिनचर्याच होणार नाहीये. आता ती जी शांती आहे त्याच्यामध्ये दोष आहे अज्ञानाचा. ज्या क्षणी हा अज्ञानाचा दोष त्या शांतीतनं गेला, समर्थ म्हणतात काळीमा नसता पितळ मग ते सोनेची केवळ. काय छान आहे ना, काळीमा रहित पितळ. पितळचं घासतं, घासलंय आपण पितळ, सोन्यासारखं दिसतं की नाही, पण ते ज्या क्षणी कापूर लावला काळ होत. सोन्याच्या याच्यात लावू नका, काळ होत नाही. म्हणजे काळीमा चढत नाही त्याला. हा काळीमा हा दोष आहे पितळीचा, तसा अज्ञान हा दोष आहे. पण मला हवे शांती, आणि ही शांती समर्थ येथे म्हणतात बुडविला सिंधूने सागर. हा भवसागर जो आहे, जो मला अशांत करतोय, तो त्या आनंद सिंधू मध्ये बुडून गेला, संपला. बुडविला सिंधूने सागर प्राणी पावले पैल पार. इथून ह्या तीरावरनं त्या तीरावर प्राणी गेले, म्हणजे ह्या दृश्य मायेतून त्या आत्मतत्वाच्या तीरावर तिकडे जाऊन पोचले. गुरुभक्ताशी उतार पायवाट झाली, आणि मग ह्यामुळेच गुरुभक्त जे आहेत, स्पेसिफिक, व्हेरी स्पेसिफिक गुरुभक्त, जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत ही पायवाट मिळणार नाहीये, पक्क समजा. आपल्या सगळ्यांना ती ह्यांची गोष्ट माहितीये, नामदेवांची. भगवंत प्रत्यक्ष त्यांच्याजवळ बोलत असे, माहितीये ना आपल्याला. विरुक्ती नको करायला, पटकन पुढे जाता येईल, बाकी काही नाही. तर ते पाय ठेवतात पिंडीवर, बघितलं असेल आपण, विसोबा खेचर, बरोबर ना, आय थिंक सो. तर ते का? कारण तिथे भगवंत बोलतो आहे. पण हे तत्व, ह्याचा अनुभव येण्यासाठी गुरुच लागतो. अर्जुन भगवंत सखा आहे, अगदी जवळचा आहे. किती जवळचा आहे? महाभारतात वर्णन असं आहे, हा त्याच्या मांडीवर पाय ठेवून बसला होता. काय भाग्य आहे ना. ज्याच्या पायावर आपण डोकं ठेवतो त्याच्या पायावर हा घडी पाय ठेवून बसलाय. किती जवळीक, याला जवळीक म्हणायचं बरं. इतका सखा, अगदी जवळचा. जोपर्यंत तो म्हणाला नाही शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे प्रभो, आता मला अनुग्रह कर, तेव्हा त्याने भगवंतच गुरु झाला आणि मग उपदेश दिलाय. गुरु असल्याशिवाय ह्याचं विज्ञान होत नाही. ज्ञान होईल, विज्ञान व्हायला हवं. तसं समर्थ म्हणतात गुरुभक्तांना, अशा गुरुभक्तांसाठी हा पायवाट तयार झाली, हा उतार तयार झाला पहिलं पार जाण्याचा. जे समूळ बुडाले तेची साचार तरले, जे बुडत बुडत वाचले ते बुडाले कल्पकोटी. जे बुडता बुडता वाचले ते बुडाले, आणि जे संपूर्ण बुडाले तेवढेच तरले, असं समर्थ म्हणतात. परत बघूया. जे समूळ बुडाले, संपूर्णपणे बुडाले, ते साचार, खरोखर, साचार म्हणजे खरोखर, ते साचार तरले. जे बुडता बुडता वाचले, जे बुडता बुडता वाचले ते बुडाले कल्पकोटी, ते बुडून गेले बिचारे सगळे. आता इथे दोन बायफर्गेट करूया आपण, वेगवेगळे करू. जे बुडाले, त्या सिंधू मध्ये जे बुडाले, ज्यांना त्या सिंधूचा अनुभव आला, सचेल स्नान म्हणतात ना, गंगेच्या आत बुडी मारायची, ते पूर्ण आत गेले, त्यांना त्या गंगेचा अनुभव आला, त्या ज्ञान गंगेचा अनुभव आला, त्यांना खरं ज्ञानाची प्राप्ती झाली. तो आनंद सिंधू मध्ये ते पूर्ण सामावले, तेवढेच तरले. जे बाजूला राहिले ते बुडाले कशात? या भवसागरात बुडाले. भवसागरातून आनंद सागरात जायचंय. आपल्याला आनंदच हवाय की नाही हो? आपण किती वेळ ऐकू शकाल हे माझं बोलणं? त्याला एक लिमिट आहे. तुम्ही थोडा वेळ अजून ऐकू शकाल, मला कल्पना आहे, पण त्याला एक लिमिट आहे. का? जोपर्यंत आनंद मिळतोय असं वाटतंय तोपर्यंत मन स्थिर राहतं. ज्या क्षणी याच्यात आनंद नाही असं कळलं, त्या क्षणी मन तिथून उडतं. आणि हा मनाचा खूप चांगला स्वभाव आहे, आपल्याला वापरता आला पाहिजे. तुम्हाला उदाहरण देतो. लहान मुलं खेळण्यांमध्ये खेळत असतात, हल्ली खेळतात ना, हो खेळतात.
तर ते एक खेळणं खेळून झालं की ते टाकतात आणि दुसरं खेळणं घेतात. वाय? त्यांना असं वाटतं आता या खेळण्यात आनंद नाही, त्या खेळण्यात आनंद आहे, म्हणून तिकडे वळतात. त्या खेळण्यातला आनंद संपला की तिसरीकडे वळतात. लहान मुलांकडनं ना खूप समजावून घेण्यासारखं आहे. आपली स्वतःची सायकोलॉजी ना लहान मुलांकडे बघितलं की लगेच समजते बघा. कारण जे ते आहे ते ते व्यक्त करतात, आपण नाही करत, काय की नाही. आपण बरेच वेळा टाळतो. आता किती वेळा वाटत असेल उठून जावं, पण त्या उठता येत नाही बघा. म्हणजे आपण व्यक्त नाही करत. मुद्दा काय आहे, ते लहान मूल त्या एकात्म त्याला वाटतं आता ह्याच्यात आनंद नाही. सो सगळा खेळ आनंद मिळत राहण्यामध्ये आहे आणि म्हणून त्या आनंदासाठीची धडपड आहे. त्या आनंदात डुबण्याची आपली मानसिक तयारी पण व्हावी लागते. मला झोपायचं आहे, झोपण्यात आनंद आहे की नाही. रोजचा अनुभव आहे, मी जन्माला आल्यापासूनचा हा अनुभव आहे की मला झोपण्यात आनंद आहे, बरोबर आहे. तरी पण 2-2 वाजेपर्यंत मोबाईल मध्ये जागी राहतात की नाही. तुम्ही अनुभवलंय? तुम्ही नसाल तर तरुण पोरांकडे बघा, राहतात. त्याला सांगावं लागतं, ते बॅटरीच लो झाली तर ठेवतात. का? कारण त्यांना वास्तविक हा आनंदाचा अनुभव आहे, पण समज चुकीचा झालाय. त्याच्यापेक्षा ह्याच्यात आनंद आहे, त्याच्यापेक्षा ह्याच्यात आनंद आहे, ही संकल्पना बदलणे म्हणजेच परमार्थ आहे, काही वेगळा परमार्थ नाही. मला नित्याचा जो आनंद आहे, अनुभव आहे आनंदाचा, तो मी बाजूला ठेवतो आणि मी त्याच्यात आनंद आहे अशी धडपड संकल्पनेने तिकडे जातोय. चेंज काय करायची, ती संकल्पना बदलायची. त्याच्यात काही नाही हे एकदा पक्क पटलं की असंच सगळ्या वस्तूंबद्दल पटवत घ्यायचं. याच्यात काही नाही. सगळा खेळ आपल्याशी जोडायचा आहे बरं. उदाहरण कुठेही येऊ द्या, जोडायचंय आपल्या बरोबर. ह्याच्यात काही नाही की मग ते वैराग्य स्थिर व्हायला लागतं. याच्यात काही नाही हे कळलं, पटलं, कळलं, पटलं आणि आपण सुरू केलं वागायला. नाम घ्या तर भगवंत मिळेल, हे कळलं, पटलं, घेतो. मी घेत नाही असा माझा आरोप नाही बरं, पण जसं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं तसं घेतो का? जसं समर्थांनी सांगितलंय तसं घेतो का? जे त्यांना अभिप्रेत आहे, मला वाटतं मी नाम घेतो, त्यांना नाम कुठलं घ्यावं मी अभिप्रेत आहे, ती मला समजून घ्यायचंय. त्यांनी सांगितलं पाहिजे ह्या प्रकारे ह्याला नाम म्हणायचं. नामस्मरण आणि नाम, गुरुकडनं मिळालेलं नाम आणि ते घेण्याची एक पद्धत ही मला समजून घ्यायला लागते. मला नामाच्या संख्येत जायचंय का नामात जायचंय हे पण समजावून घ्यायला पाहिजे. नाम फास्ट व्हायला लागतं, सो फास्ट होणं हे मेकॅनिकल झालं, पण माझ्या आनंदाचं काय? सो मी नामात रंगलोच नाहीये. एकदा मला एकाने सरबत आणून दिलं आणि मी ते सरबत उचललं आणि पाणी पितं तसं गडगड गडगड प्यायलं आणि ग्लास खाली ठेवला. तो म्हणलं बुवा सरबत दिलं होतं, पाणी नाही. मी म्हणलं सरबतही पिणार पाणीही पिणार, बरोबर आहे की नाही? ऍम आय रॉंग? सरबत आणि पाणी दोन्ही पेयी आहेत. पाणी कसं पितो आपण, त्या प्रकारे मी सरबत पिणं अभिप्रेत आहे का? अरे नाही म्हणा, कारण सरबत हे रंगून रंगून पिण्याची गोष्ट आहे, बरोबर आहे ना? पाण्यासारखी पिऊन चालणार आहे का? सो सरबताचा आनंद पोटात गेल्यानंतर आहे का जिव्हेवर आहे? मग ती कुठे खेळायला पाहिजे सरबत जास्ती? जिभेवर, बरोबर आहे. मी ते कसं प्यायलं? जिभेला कळायच्या पोटाला कळत होतं ही साखर नको तेवढी आत आलीये, बरोबर आहे. म्हणजे मला आनंद कशात आहे? सरबत पिण्यामध्ये, सावकाश. म्हणजे कमिंग बॅक टू द पॉइंट, मी रंगणं. सरबत पिताना अभिप्रेत काय आहे? त्याच्या चवीमध्ये मी रंगणं अभिप्रेत आहे. तसं नामामध्ये मी रंगणं अभिप्रेत आहे. ते पाण्यासारखं गडगड पिणं ओके, पण मी जर रंगत असेल तर ठीक. त्याच्यात विसावणं, ते विरघळणं, जे इथे समर्थ म्हणतात जे समूळ बुडाले,
जे त्या आनंदात पूर्ण बुडाले ते रंगून गेले, तेवढेच तरले. आता जे बाजूला राहिले त्या आनंदापासून वंचित राहिले. म्हणजे कशात राहिले? ते दुःखात. ते बुडाले कल्पकोटी, कोट्यावधी जन्म मरणाच्या फेऱ्यात बुडून गेले. जे बुडत बुडत वाचले ते बुडाले कल्पकोटी. येथे जो जीव तो येथे जो जीवेची मेला तो कल्पकोटी ज्याला, जो जीवित्वास घ्याला तो मरतची गेला पुन्हा पुन्हा. जो जीवानिशी मेला असं समर्थ म्हणतात. काय म्हणाले समर्थ? येथे जो जीवेची मेला, जीव रूपाने मरावं लागणार आहे. आता इथे संकल्पना थोडी, जीव म्हणजे काय आहे, आपण कोण आहोत, हीच संकल्पना दृढ ठेवायची. मी देह नाही, मी जीव आहे, हीच संकल्पना दृढ ठेवायची. पण तुम्ही आपण त्या संकल्पनेपर्यंत जात आहोत असं गृहीत धरूया. तर इथे जो जीव आहे तो जीव रूपाने अस्तित्वात आहे. तो जीव भावाला आलेला आहे. याचं कारण याच्यामध्ये वासना अडकलेली आहे. आता ही जी वासना अडकलेली आहे, येथे जो जीवेशी मेला तो जीव रूप स्वतःला विसरतो, विरघळवतो. आपण जेव्हा गाढ झोपेत जातो तेव्हा आपण विरघळतो, तो जीव रूपाने नाहीसा होतो आपण. आता इथे समर्थ म्हणतात, जे येथे जो जीवेची मेला, जीव रूप ज्याचं सुटलं, तो कल्पकोटी ज्याला, त्याला कोट्यावधी, त्याचं आयुष्य कोट्यावधीने झालं, किंवा तो आनंद रूप झाला. कोट्यावधी इथे संकल्पना अमित आहे, म्हणजे ज्याची मोजमाप करता येणार नाही असं. येथे जो जीवेची मेला तो कल्पकोटी ज्याला, जो जीवित्वास भ्याला, जो जीवित्वाला भ्याला तो मरतची गेला पुन्हा पुन्हा. जो या जीव रूपाला घाबरला तो मरतची गेला पुन्हा पुन्हा. इथे संकल्पना काय आहे? शेवटच्या क्षणी, म्हणजे देहाच्या अंताच्या वेळी नव्हे, तर ज्या वेळामध्ये मी त्या समाधी अवस्थेच्या जवळ जातो त्या वेळात मी हा सोडायला तयार होत नाही. किंबहुना स्वप्रयत्नाने ह्या मीला सोडता येत नाही, त्याला विसर्जित करता येत नाही. मी तिथे घाबरून जातो. मी नाही ही संकल्पना आपल्याला सहन होत नाही. बघा, आपल्याला घाबरायला केव्हा होतं? मृत्यूच्या वेळी घाबरायला होतं. का घाबरायला होतं? कारण मी नाही ही संकल्पना सहन होत नाही आणि तिथे घाबरलं जातं. त्या समाधी अवस्थेपर्यंत जात असताना तो मीपणाने सोडायला तयार होत नाही. आपल्याला याचा नित्य अनुभव आहे. गाढ झोपेचं पक्क समजा. तुम्हाला गाढ झोपेच्या आत जायचंय, गाढ झोपायचंय, तर तुम्ही गाढ झोपेला जाण्यासाठी म्हणून बघत राहिलात, कसा मी गाढ झोपतोय, कसा मी गाढ झोपतोय. झोपता येईल का? नाही येणार. कारण तुम्ही म्हणाल मी जागा राहतोय. एक्झॅक्टली, तो विसर्जित होत नाहीये आणि तिथे भीती येते. मीच नाही असं कसं काय? ती भीती जोपर्यंत मी सोडत नाही, येथे जो जीवित्वास भ्याला तो कल्पकोटी, त्याला जन्म मरणाचे फेरे सुटत नाहीत. जो येथे जे साखळीत पडले तेची निश्चितार्थे बुडाले, स्वानंद सिंधू बुडून मेले त्यासीच भय नाही. जे त्या साखळीतून बाहेर पडले तेच फक्त सुटले. कशाच्या साखळीतून? या जन्म मरणाच्या, या जीवरूपाच्या साखळीतून. जोपर्यंत मी सुटत नाही तोपर्यंत मला आनंद सिंधू नाही. आणि आनंद सिंधू मिळाला की मग मी विश्वंभर झालो. समर्थ इथे म्हणतात, येथे जे साखळीत पडले तेच निश्चितार्थे बुडाले, तेच खऱ्या अर्थाने बुडाले. बुडाले म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकले. स्वानंद सिंधू बुडून मेले त्यासीच भय नाही. त्या आनंद रूपात बुडाल्यानंतर भयच उरत नाही. भय कशाच आहे? या मायेमधलं भय आहे. मायाच गेली, भय नाहीच झालं. मी सिंधू ऐसे जडले तेव्हाची ते खडेपण आले, सिंधू सांडून बाहेरी पडले कठीणत्वे लवण. मगाशी आपण मिठाचं उदाहरण घेतलं, समर्थ इथे मिठाचं उदाहरण घेतात. सिंधू सोडून बाहेर पडले. मीठ कसं निर्माण करतात? समुद्रातून ते बाहेर येतं, पाणी वाफ निघून जाते आणि मीठ खाली राहतं. मीठ
समुद्रातून बाहेर आलं, ते वेगळेपणे कडकपणाने आलं की त्याला अस्तित्व आलं. आता तो खडा परत समुद्रात टाकला तर तो समुद्रात विरघळून जातो आणि विरघळल्यानंतर तो समुद्र एवढा होतो. म्हणजे काय होतं, लवण जोपर्यंत स्वतःच अस्तित्व सोडत नाही तोपर्यंत तो आनंद सिंधूमध्ये मिळत नाही. तेच मगाशी मी सांगितलं, मीपणाने सोडत नाही तोपर्यंत तो आनंद सिंधू मला नाही. ज्या क्षणी लवण त्याच्यात विरघळतं म्हणजे मीपणा सुटतो, त्या क्षणी मी आनंद सिंधूमध्ये विरून जातो. सिंधूचाची अंश लवण परी एकदेशी पावे सीण, पुन्हा त्याची सिंधू विण विश्रांती नाही. परत सिंधू शिवाय त्याला विश्रांती नाही. आपल्याला सुद्धा आनंदाचा आनंद हवा आणि विश्रांती हवी. विश्रांतीसाठी आपण जिथे धडपड करत जातो ती धडपड जागेपणाने मला साध्य झाली पाहिजे. असं झालं तर तुम्ही जागे असताना तुमच्या समोर काय चाललंय याचा तुमच्याशी काडी मात्र संबंध राहिलेला नाही, तर तुम्हाला समोर चाललेल्या कुठल्याही गोष्टीशी त्याच्यातनं दुःख निर्मिती होईल का? नाही होणार. उदाहरण देतो, आपण बसमध्ये बसलो, ट्रेनमध्ये बसलो, याच्यात बसलो, बसल्यानंतर तिथून ते फेरीवाले येतात खायला प्यायला घेऊन. बघितलंय कधी? एसी मध्ये येत नाही, सेकंड क्लास मध्ये येतात. मी त्यातनं प्रवास जास्त करत असल्यामुळे तर ते येतात घेऊन. कोण कोण काय काय घेत असतं. मला घ्यायचं नाहीये तर मी त्याच्याकडे बघेन का? बरं, मी जर ते बघणार नाही तर कोणी किती घेतलंय हे मी बघेन का? जर मला ती गोष्ट नकोय तर दुसऱ्याने किती घेतली ह्याच्याकडे तरी माझं लक्ष असणार आहे का? आता मला सांगा, आपलं लक्ष असतं की नाही? असतं की नाही? का? कारण माझा ना त्याच्याशी संबंध सुटलेला नाहीये, त्या विक्रेत्याशी संबंध सुटलेला नाहीये एक. आणि दुसरा काय करतोय ह्याच्याशी पण माझा संबंध सुटलेला नाहीये. आणि साधक जो आहे ना त्याला दुसऱ्याशी घेणं देणं संपतं, हे पहिलं लक्षण आहे साधकाचं. दुसऱ्याशी घेणं देणं काही नाही, फक्त माझं आणि मी. हा खरा स्वार्थ आहे. बरं, आपण स्वार्थ म्हणतो की नाही, पक्का स्वार्थी आहे तो त्याच बघतो. रॉंग. माझ्या स्वतःच्या परमार्थाचा जो बघेल ना तो खरा स्वार्थी. फक्त मी आणि माझं, दुसऱ्याला त्रास न देणे, करेक्ट. बाकी मी आणि माझं, हम अपने बस आनंद में. तर इथे समर्थ काय म्हणताय, माझा ह्या दृश्य विश्वाशी संबंध आहे आणि म्हणून भय निर्माण होत आहे. आता हे जाण्यासाठी म्हणून त्याच्याशी माझा संबंध सोडायला हवाय. म्हणजे या सिंधूशी संबंध सुटणारे, म्हणजे या सागराशी संबंध सुटणारे आणि आनंद सिंधूमध्ये मला बुडता येणार आहे. सिंधूची, ते इथे समर्थ म्हणतात, पुन्हा त्याची सिंधू विण विश्रांती नाही. पुन्हा त्या खड्याला सिंधूमध्ये गेल्याशिवाय खरी विश्रांती मिळत नाही. अशी विश्रांती व्हावी म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया आणि आज इथे थांबूया.